आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे काय, अगदी बरोबर बोललीस तू. बघितलं का अजिंक्यराव, याला म्हणतात सुवर्ण मध्य. वा, उत्तम. बरं, मला वाटतं तुम्हाला सुद्धा हे चालेल अजिंक्यराव, नाही का? आता काय तुमची इच्छा. चालेल काय, धावेल. नाहीतर आपण धावायला लावू. पण मी काय म्हणत होतो, आई घरी आल्यापासून मस्त असा घमघमाट सुटलाय. काहीतरी स्पेशल बनवलंयस ना तू? आण ना लवकर प्लीज, खूप भूक लागली मला. प्लीज आण लवकर. बाई बघितलं, शेवटी माझं लेकरू ते. त्याला बरोबर कळलं बाई आईनी गोड काहीतरी बनवलंय म्हणून. नाही तुम्ही सगळे बसा, मी गोड घेऊन येत. लवकर 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 आले बाई आले. लवकर लवकर काय धावणार आहे बाई मी. काय ग बाई. ग्रॅनी गोड आणते, तोवर आपण एक गंमत करूया. हो, गंमत? काय बाबा गंमत? सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना. बर. काय बरोबर काय? याच्यामध्ये चिठ्ठ्या आहेत. प्रत्येकाने एक एक चिठ्ठी उचलायची आणि त्याच्यामध्ये जे लिहिले ते करून दाखवायचं. अरे बापरे, आलंच का परत हे? अवघड आहे आता माझं. चालेल, मी उचलतो पहिले. नाही नाही, तू नाही. आज आपण समीर अंकल पासून सुरुवात करूया. अरे बापरे, चला. ऑल द बेस्ट दादा, ऑल द बेस्ट. अरे हे काय, गायचं पण आणि नाचायचं पण. वा, चला चालू. बरं ठीक आहे. म्हण गाणं. ठीक आहे, भोगा आता. मला जेवढं येतंय थोडं तेवढं गातो मी. हा हो. गोमू संगतीनं माझ्या तू येशील का. डान्स पण करायचंय, नुसतं गायचंच नाहीये. असं तुला लक्षात आहे का? हो, चला. चला. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. तुझ टपोर डोल जस कोल्याच जाल. माझ काळीज भोळ त्यात मासोली झालं. माझ्या पिरतीचा तुफान सुटलाय वारा वारा वारा. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. गोमू संगती. चल, मला नाचायचं एक काम कर, हिला पण घेऊन गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. अजिंक्यराव, ती इतकी गाढ झोपली आहे. आजचे दिवस राहिली असते ना ती इथे. नाही नको मास्तर, आता नाही ठेवत तिला मी इथे. आता काही केस पण सॉल्व्ह झाली आहे, सत्यशील पण जेलमध्ये गेलाय, त्यामुळे तसं काही चिंता करण्याचं कारण नाही आहे. मास्तर, खर तर आता आम्ही दोघेही नाशिकमध्ये नसणार आहोत. म्हणजे एक महत्वाची केस आली आहे मला लखनौहून. ती लढण्याकरता मला लखनौला जावं लागणार. मग ही हो, हिची सोय केली मी आजीकडे. तिच्या आजी पुण्याला राहते तिची. आता
आता परीक्षा संपली की तिचं ऍडमिशन पण मी तिथेच करणार. आणि आता असंही मला वाटतं की तुमच्या कुणावरही आता कुठलंही संकट येऊ नये. ही भेट आता आपली शेवटचीच भेट आहे असं समजा. असं काय तुम्ही बोलताय? म्हणजे उद्यापासून शमिका इकडे येणार नाही? नाही, उद्याच निघेन मी पुण्याला. तिची तयारी पण करायची. त्यापेक्षा तिला आमच्याकडेच राहू द्या ना. नाही, नको नको. ऑलरेडी खूप त्रास दिला तुम्हा सगळ्यांना. काय त्रास कसला काय? नाही, पण पुण्याला तिला ड्रॉप करून मला तिथूनच लखनौची फ्लाईट पकडायची आहे, त्यामुळे उद्या निघेन. ठीक आहे, पण ती अशी झोपलेली असताना निघताय तुम्ही. जागी असती तर छान मिठी मारता आली असती ना तिला. नीट बाय तरी करता आलं असतं. काळजी करू नका. त्याचं माझं लेकरू हुशार आहे बाई. 3 वाक्यात सांगून टाकलं बाई सगळं. वृंदाताई, तू केस जिंकलीयस, प्राणाला न्याय मिळालाय, सगळं तुला हवं तसं झालंय. आता यापुढे काय करायचंय ते ठरवलंयस का? नाही म्हणजे आता तुझ्या हातात जो काही वेळ असणार आहे त्यासाठी आम्ही काही सुचवलं तर चालेल? बोल ना. थांब समीर, तुम्हीच सांगा. वृंदा, आम्हाला असं वाटतंय की तू बिझनेस मध्ये आम्हाला जॉईन व्हावंस. म्हणजे तुझ्याकडे खूप वेळ आहे आणि तो जात नाहीये म्हणून नाही, पण या सगळ्यावर तुझाही अधिकार आहे. आपण सगळ्यांनी एकत्र काम करूया. हो वृंदाताई, तू खरंच ये. तू आलीस ना, खूप मदत होईल आम्हाला. पटतंय मला. उत्तम, मग आजपासूनच काम सुरू कर. बरोबर. कल करे सो आज कर, आज करे सो अब. जा बाई, तयारी कर जा. नाही, खाऊन झाल्यावर कर बाई. नाही थांबा, मला आजचा दिवस द्या. आजचा पूर्ण दिवस मी बर्फी सोबत घालवणार आहे. काय झालंय ना, गेले काही दिवस बर्फीला वेळच देता आला नाहीये, त्यामुळे आज कोणतंही काम नाही. आजचा दिवस बर्फीसाठी. चालेल, हरकत नाही. चला आपण निघूया, आपल्याला उशीर होतोय. आम्ही कधीच रेडी आहोत. तूच आहे. उपमाय की शिराय, शिराय की उपमाय करत बसलाय. हो ना. चल चल बाहेर आहे, तुला बघतो. ये. तू पण बघणार आहेस? माझी बायको मला बघते ते काय कमी आहे का? एक मिनिट, मला कशाला मध्ये ओढताय उगाच? चला चला चला, आता उगाच ह्यावरून वेगळं भांडण सुरू होईल आणि सगळ्यांनाच उशीर होईल. चला. वृंदा, नाही म्हणजे आजचा दिवस तुला बर्फी सोबत घालवायचा आहे, सगळं ठीक आहे. पण काय म्हणजे इथून पुढे कसं काय करायचं ठरवलंस तू? म्हणजे समीर रावांसोबत त्यांच्या बिझनेस मध्ये मदत करणार आहेस ना तू? हो, करेन की. हा. आणि काय, उरलेला वेळ बर्फी सोबत घालवेन, तिला छान वाढवेन. ते तर आहेच. बघा, उठली ती. येते. आले बर्फी, आल्या. यार, आता कुठे कुठे फिरायचं? ही
नेटवर्कचा काय प्रॉब्लेम आहे? ही साईट पण लोड होत नाहीये. ताई, तुझ्या फोन मध्ये ही साईट ओपन करून दे ना. अगं मला मुलांना अर्जंट नोट्स द्यायच्या तर ते वाट बघतायत. ताई, हे काम सुद्धा अर्जंट आहे. बाबांनी सांगितलंय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तू कर ना जरा लवकर. बरं, एक काम कर, हे घे तूच कर. आणि पासवर्ड तुझी बर्थ डेट. हे ऍप मुक्ताताईच्या फोन मध्ये. आपण आयुष्यात जे ठरवतो ते होत का नाही? मी ठरवलं होतं नेहमी स्ट्रॉंग राहायचं, कधी वीक पडायचं नाही. हे सगळे मेसेज मी त्या मुलाला पाठवले होते, मग हिच्याकडे कसे आले? आभा, आभा झालं का तुझं काम? नाही होतंय. झालं की आणून देते ना. बरं ठीक आहे. नकोय मला. अगं एकदा बघून तर घे. तू आणलेलं काही नकोय मला. आभा अगं असं काय करते? बघून तर दे एकदा. हा, आणि मुक्ताची चॉईस म्हणजे काय प्रश्नच नाही, नाही का? ताई, मी म्हंटल मला नकोय. आणि माझ्यासाठी तू काही आणण्याची आता गरज नाहीये. आभा अगं तिला काय झालं? आभा अगं काय झालं? तू अशी अचानक वर का निघून आलीस? हे बघ तुझ्यासाठी किती छान सरप्राईज आणलंय. आणि तुला मी दिलेलं काहीच का नकोय? आभा अगं मुक्ताताई काहीतरी विचारतेय, उत्तर देशील की नाही? आभा हे बघ, तुला जर हे आवडलं नसेल ना तर आपण बदलून घेऊ, काही हरकत नाही. नाही नाही मुक्ता, हे कारण नाहीये. आभा अगं बोलशील का काय झालंय? काय बोलू? हा, काय बोलू? मुळात मुक्ताताई तुझ्याशी तर मी का बोलू? आता हे आण ते आण करून काही होणार नाहीये. ही असली ना खोटी काळजी नको दाखवूस. ओवीताई ही म्हणते हिला काळजी वाटते माझी. ताई, तुला जरा जरी काळजी वाटत असते ना माझी तरी असं वागली नसतीस. माझ्या भावनांशी खेळताना काहीच वाटलं नाही का तुला? बहिणीचा विचार करतेस, प्रेम करतेस ना, बघा फालतू प्रँक केलाच नसतात. नाही, तुझ्यासाठी हा फक्त प्रँक असेल, पण माझं काय? मी झाले होते ना इन्व्हॉल्व. पण हे सगळं संपल्यावर मला काय वाटेल, माझ्या मनाला काय वाटेल याचा एकदाही विचार केला नाहीस तू? मोठी बहीण म्हणून सांभाळून घ्यायचं की हे असे फालतू प्रँक करून त्रास द्यायचं ग? आभा एकदा माझं ऐकून तर घे. मी ताई प्लीज, पुन्हा आता काही बोलू नकोस. मला काहीच ऐकायचं नाहीये तुझं. मुळात
मुळात तू माझ्याशी आता ना बोलूच नकोस, तसा प्रयत्न सुद्धा करू नकोस. आभा ऐक ना. ओविताई प्लीज सांग हिला. ओविताई तू काहीच का बोलत नाहीयेस? आभा, या सगळ्यात मी सुद्धा इन्व्हॉल्व्ह होते. पण आम्ही तसं का केलं एकदा ऐकून तर घे प्लीज. आभा, आभा ऐक ना. पण हे सगळं हिला कसं कळलं? शमिका, काय काय चाललंय काय तुझं हे? शमिका, डॅडा मी माझी बॅग रेडी करते. बॅग रेडी करतेस? अरे डॅडा, तूच तर म्हणालास की तू उद्या लखनौला चाललायस आणि मला कायमचा आजीकडे सोडतोयस, म्हणून मग मी माझं सगळं पॅकिंग करून ठेवते. लगेच पॅकिंग पण सुरू केलीस तू? मला वाटलं होतं तुझ्या मागे लागावं लागेल, हट्ट करशील तू, म्हणशील की जायची इच्छा नाहीये माझी. नाही, माझी इच्छा आहे जायची, आणि तसंही तू ठरवलंस ना. ठरवताना मला कुठे विचारलंस? सो आय एम रेडी नाव. सॉरी. सॉरी कशाला म्हणतोयस डॅडा? इट्स ओके. डॅडा, माझी आणखीन एक इच्छा आहे. पुढच्या वर्षी मला बोर्डिंगला टाक. काय? बोर्डिंग? हो, बोर्डिंगच बेस्ट आहे, कारण तिथे आपलं कोणी नसतं. म्हणजे मग छान वाटणार नाही. बोर्डिंग सोडावं लागलं तर त्रास होणार नाही. आपण मुकट अपमान सहन करतो ना, म्हणून काही जणांची विनाकारण आपला अपमान करण्याची हिंमत होते. माणसाकडनं चूक झाली ती माणसाला मान्य करता आली पाहिजे. मग जेव्हा आपले पराभव होत होते तेव्हा सगळी चिखलफेक सहन केली ना, आपण सोसली ना. मग आता आपल्याला विजय मिळाल्यानंतर चिखलफेक करणाऱ्यांचे माफीनामे हा आपला अधिकार आहे, हक्क आहे आपला. समीरराव, आपला विजय हा आपल्याला मिरवता आलाच पाहिजे. मी तर मिरवणार आहे. माझे जावई चला या, चहा घेणार? नाही नको, चला. मुक्ता, ओवी, काय तुम्ही इतकं सगळं झालं आणि मला सांगितलं पण नाहीत तुम्ही. ताई अगं, तू इतक्या प्रेशर मध्ये होतीस की तुला काय सांगणार आम्ही. ताई अगं, आम्ही हे सगळं केलं त्याच्या मागे एक कारण होतं. आभा प्रेमात गुंतली असती आणि गुंतल्यानंतर प्रेमामुळे तिच्यात जो बदल झाला असता तो बदल आम्ही तिला दाखवू शकलो असतो. ताई अगं, आभालाही कळत नाहीये, पण तिच्याही नकळत ती खूप बदलतीये. आणि गेल्या दिवसात जे काही नकारात्मक वातावरण होतं आजूबाजूला, त्यामुळे आयुष्यात प्रेम किती महत्वाचं असतं याचीही जाणीव करून द्यायची होती आभाला. नाही मुक्ता, मान्य, तू म्हणतेस तशी परिस्थिती होती तेव्हा, आणि प्रेमामुळे आयुष्य कसं बदलतं हे आबाला कळावं म्हणून तू हा सगळा घाट घातलास, मान्य मला. पण झालं नेमकं त्याच्या उलटच ना. तिचं आयुष्य बदललं, पण नको तसं बदललंय मुक्ता. ताई, मी यांना सांगत होतो हे सगळं नका करू, पण माझं ऐकतील तर शपथ. इतकी वाईट मनस्थिती असणार आहे ना तिची, हे सगळं जे झालंय ते कोण समजावून सांगणार आहे तिला? अरे ए आकाश, अरे समजावून सांगता येईल तिला आपल्याला. आपण सगळे आहोत ना बाबा. हा, आणि समजेल ती. नको काळजी करू तो. काकू, हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. एकतर तिचं वय पण इतकं आडनीड आहे ना की लगेच गैरसमज होऊ शकतात. आणि सख्या बहिणींनी केलंय म्हटल्यानंतर ती काय माहिती समजून घेईल की नाही. नाही आकाश, मी सांगते ना तुला, सध्या घरातली परिस्थितीच अशी आहे
तुम्ही नाही का माझ्या भल्यासाठी इतके दिवस सांगत होतात मला, पण मला कुठे कळत होतं? मला तर टेन्शन आलंय, काय करायचं कळत नाहीये. काय करायचं म्हणजे? तुम्ही दोघींनी केलं ना सगळं, मग आता तुम्ही दोघीच समजावा तिला. समजवा म्हणजे? नाही, यांनाच समजवावं लागेल आता. मग हो माझ्या लक्षात येतंय, आता आम्हालाच काहीतरी करावं लागेल. आम्हालाच आता तिच्याशी बोलावं लागेल. ताई, आभा काय आपल्याशी बोलणार नाही आणि इथे घरी बाबांसमोर आपल्याला विषय काढता येणार नाही. हो, आपण एक काम करूया, आपण दोघी तिच्या कॉलेजलाच जाऊया आणि कॉलेजला जाऊन तिच्याशी बोलूया. चल आत्ताच जाऊया. येतो. अगं पण हे खाऊन नको, येतो. काय ग? कुठे निघालत? कुठे एवढ्या घाईघाईत? काही नाही बाबा, एक काम होतं महत्वाचं, जाऊन येतो लगेच. हो, हे घे. घे. सध्या क्लासला का जात नाहीयेस? आणि मला अभ्यास करायचा असतो, परीक्षा जवळ आली. मग ठीक आहे, क्लासला जाऊन तयारी करायची ना. काही अगं किती प्रश्न विचारशील, अभ्यास करू दे मला. हो बरं. आभा, सध्या मूड चांगला नसतो तुझा, बघितलंय मी आणि कळलंय मला. ओवी आणि मुक्ताने मला सगळं सांगितलंय. ताई, त्या दोघींनीही तुझ्या भल्याचाच विचार केला. आभा, तुला प्रेमाचं महत्व कळावं म्हणून त्यांनी हे सगळं केलं. आभा, आयुष्यात प्रेम आल्यानंतर आयुष्य किती छान बदलतं हे तुला कळावं म्हणून त्यांनी प्लॅन केलं. मला अंधारात ठेवून, मला फसवून माझ्या भल्याचा विचार केला त्यांनी. मला नाही पटत आहे ताई. आपल्याच माणसांनी आपली फसवणूक करणं मला नाही सहन होत आहे. नाही आबा, तू फसवणूक नको म्हणूस याला. अगं बहिणी आहेत तुझ्या त्या. हो, मी मान्य करते की थोडं जास्तच केलं त्यांनी. ताई, मला काहीच ऐकायचं नाही. आबा, ज्या चुका मी केल्या त्या तू करू नकोस. इतके दिवस जीव तोडून सगळे मला सांगत होते, पण मी नाही ऐकलं. मी इतकंच सांगेन तुला की त्यांनी तुझ्या भल्याचा विचार करून तुझ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. हे तू लक्षात घे त्यांचा आणि माफ कर. नको अशी राहतोस. त्यांनी माझ्या भल्याचा विचार केला, त्यांना माफ कर हे तू सांगतेस मला. आणि तू सुद्धा माझ्याच भल्याचा विचार करून हा सल्ला देत असशील. पण मग ताई, जेव्हा तुला टेन्शन आलं होतं आणि मी तुझ्या भल्याचं सांगत होते, तेव्हा तू काय केलं होतं आठवतंय? तू या सगळ्यात पडू नकोस, या सगळ्यापासून लांब राहा हेच म्हणाली होतीस ना. मग आता मी सुद्धा हेच म्हणू शकते. तू या सगळ्यात पडू नकोस, या सगळ्यापासून लांब राहा. आबा, आम्ही काय ते बघू. असो, इथे काही माझा अभ्यास होणार नाही. मी मैत्रिणीकडे जाऊन अभ्यास करते. आबा ऐक, हे बघ आबा, चिडून अशी जाऊ नको. दादा, मेथी आणि पालक एक एक गुण टेम्पो मध्ये लोड केले. आणि कांदा पण लोड केला आहे ना? हो केलाय. तुम्ही हवं तर एकदा चेक करा. नाही, विश्वास आहे. हा विश्वास असाच कायम राहील. थँक्यू. सॉरी. सॉरी? नाही, काय नाही. काही नाही. कसं काहीतरी झाल्याशिवाय तुम्ही उगाच सॉरी नाही बोलणार. ते मी आकाशसाठी प्लॅन केला. हो, मग चांगलं आहे की. हो, पण मला तुझ्यासाठी आज काय नाही करता आलं का? म्हणजे मला असं वाटत होतं की आपण कुठेतरी संध्याकाळी फिरायला जाऊया. काम बघता असं वाटतंय की हे काम लवकर काही संपणार नाहीये.
समीर, ते काम तुम्ही आणि मी आपण एकत्र करणार आहोत ना. मग व्हॅलेंटाईन्स डेला आपला माणूस आपल्या सोबत असेल तेच खूप आहे. ओवी, तू नेहमी समजून घेतेस ना, म्हणून सगळं नीट होतं. पण तरीही आजचा दिवस तुझ्यासाठी स्पेशल असायलाच हवा होता. अहो, आजचा दिवस काय, इथून पुढचं सगळं आयुष्य माझ्यासाठी स्पेशलच आहे. कारण तुम्ही माझ्या सोबत असणार आहात कायमचे. आता सगळी संकट संपली आहेत समीर. आता आपण एकत्र असणार आहोत कायमचे. बस, आणखीन काय हवंय? दादा. हा बोला. माझ्या ऑर्डरचं काय झालं? हो, ऑर्डर रेडी आहे. माझा टेम्पो आला की मी लोड करून पाठवून देतो. ओके. काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. सोहळे असे मनात रंगता, घनवर सुलागे जरा. त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. बर्फी, ए बर्फी, मी माझी विश सांगू का तुला? बघ हा, म्हणजे तुला पप्पा नाहीये आणि मला मम्मा नाहीये. मला वृंदा आंटी सारखी मम्मा चालेल. तुला चालेल का माझा डॅडा, तुझा डॅडा म्हणून? तो तुझे खूप लाड करेल. माझा डॅडा बेस्ट डॅडा आहे. येस और नो? हे बघ, हे होचं फिंगर आहे आणि हे नाहीचं. पाहिजे तर मी डोळे मिटून काउंट करते. 1 2 3. काय? कशासाठी बोट धरलं होतं आणि काय आलं? हो आलंय. हो,
पण कशासाठी धरली होती बोट? नाही नाही काय नाही. सांग ना. नाही काय नाही. मला खूप झोप आली आहे, मी झोपते. गुड नाईट. अगं शमिका, झोपली दीदी. शमिका दीदी, आई ग काय एवढ्या रात्रीचं काय करताय आता? हो मटार सोलून ठेवते बाई. काय होतं, उद्याची तयारी केलेली असली ना सोपं जातं बाई, होतं पटकन. बर. म्हणजे वृंदाची आई सुद्धा असंच करायची. आबा काय कुठे होतीस? कुठे तू? मैत्रिणीकडे होते. मैत्रिणीकडे? मग मी मगाशी मेसेज केला तुला तर मला म्हणाली लगेच येते म्हणून. एवढा वेळ लागला तुला मैत्रिणीकडनं घरी यायला? अभ्यास होता ना बाबा. नक्की अभ्यासच होता ना? हा नाही अगं, आज काय तू तुमचं काय व्हॅलेंटाईन डे का काय आहे तो आहे ना आज, म्हणून विचारलं आपलं. मला तसं काही कोणी नाही ना बाबा? म्हणजे असेल तर मला सांग तसं नक्की. तसं सांगशीलच तू म्हणा, आहे का? तसं कोणी नाहीये आणि नसणार. तुम्ही काळजी करू नका बाबा, तशी वेळच येणार नाही. अरे आभा, आभा, तिला काय झालं? आम्ही गंमत केली तिची फक्त. काय असं तुम्हाला काय माहिती आहे का? नाही मला नाही, मला तर काही माहिती नाहीये. मला कसं माहिती असेल बे? हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे माय डिअर वृंदा. आणि हा हे ग्रीटिंग आणि हे तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. हॅलो. हॅलो, शमिका झोपली आहे का? हो, थोड्या वेळापूर्वी झोपली ती. अच्छा, निघताना फार एक्साइटेड होती ती. आय होप तुम्हाला त्रास दिला नसेल. नाही हो, अजिबात त्रास नाही दिलाय तिने. खूप आनंदात होती. खरंच खूप गुणी आहे तुमची मुलगी. हो ना, हल्ली खूप गुणी झाली आहे ती. बरं, तुम्ही जेवलात का? आणि तिथे व्यवस्था सगळी ठीक आहे ना? हो हो, मी व्यवस्थित पोहोचलो आणि व्यवस्था पण नीट आहे इथे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जेवणाबद्दल काही म्हणाला नाही. जेवलात ना तुम्ही? नाही, असं काही खास भूक नाहीये मला. अजिंक्य सर, असं काय करताय? भूक नाही म्हणजे काय? अगदी जेवण नाही, पण रात्रीच्या वेळी एखादं सूप किंवा दूध तरी पिझ्झा. बरोबर, बघतो मी. अजिंक्य सर, काम आहे म्हणून तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. शेवटी करायचंय कोणासाठी? शमिकासाठीच ना. मग तिच्यासाठी म्हणून तरी तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. अजिंक्य, अजिंक्य, तो मोबाईल बाजूला ठेव बघू. एक मिनिट. वेळेवर जेवून घेत जा रे अजिंक्य. अरे माझं जाऊ देत,
शमिकासाठी तरी तब्येतीला जप. अरे मला काय भरवतोस? हॅलो हॅलो अजिंक्य सर, ऐकलत का? हो, काळजी घेतो. बर, ठेवू. गुड नाईट. गुड नाईट. समीर आणि ओमी कुठे गेले ग? आले नाहीत अजून ते. सॉरी 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 जरा उशीर झाला. झाला का सगळ्यांचा नाश्ता? नाही सुरू आहे. अजून काही उशीर झाला नाही तुला की नाश्ता संपला असेल दादा? नाही नाही, पण वहिनी दादा खाली यायला उशीर झालाय तुम्हाला. हो ना बाई. का बरं एवढा उशीर झाला? हा, काल व्हॅलेंटाईन्स डे होता ना. बापरे, व्हॅलेंटाईन. तू दुकानावर येतोस ना? ठीक आहे, मग आत्ताच बघतो. काका, अरे कुठे गेला होता सकाळी सकाळी? ती शमिका शाळेत गेली ना, तिला शाळेच्या बससाठी सोडायला गेलो होतो. हल्लीच्या पोरांना शाळेत जाताना बघितलं ना, मला आमच्या वेळीची आठवण येते. आमच्या वेळी असं काही बस बीस काही नव्हतं न्यायला आणायला. आम्ही आपली चालतच जायचो. काय हो बाई, तो काय. आभा ये इकडे. अगं नाश्ताच करायला बसलो आम्ही. ये. नकोय मला. का ग? कॉलेजला जायचंय, उशीर होतो. थांब. काय ग, काय चाललंय काय तुझं? हे नक्की तुझं काहीतरी बिनसलंय. काल रात्री सुद्धा उशिरा आलीस तू, माझ्याशी धड बोलली सुद्धा नाही, तशीच निघून गेलीस. आता सुद्धा माझ्याशीच काय, घरातले कोणाशी नीट बोलत नाहीये, स्वागत नाहीये. काय झालंय? हे बघ, माझ्यापासून काय लपवतेस काय तू? काही नाही. आबा, मला कळायला हवं. नाही, मी सगळ्यांना सांगून ठेवतोय. हेच काय, तुम्ही कुणीही माझ्यापासून काही लपवून ठेवू नका, विनंती करतो. आपल्या घरावरची सगळी संकट टळली आहेत. आता आणखी नव्याने कुठलंही संकट नको आहे मला. जे काय असेल ना ते स्पष्ट असू दे, कळतंय का? तुलाही सांगतो, जे काय बोलायचं ना ते आत्ताच बोल, आत्ताच सांग मला. नंतर मला जर काही कळलं ना तर मला सहन होणार नाही. आभा, ठीक आहे बाबा. हा, तुम्ही म्हणताय म्हणून सगळं सांगते. हा, बोल. सांगू? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक यू सो मच. आय एम रिअली सॉरी फॉर द डिले.